नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेत पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोटला. बोलता बोलता ड्रायव्हिंग करत आम्ही पोचलो मिसिंग लिंकला. आता नवीन नाव दिलं आहे, कनेक्टिंग लिंक म्हणून. तर इथला व्ह्यू एवढा भारी वाटतं ना बघायला, एक नंबर. आता आम्ही आलेत मॅकडीमध्ये काहीतरी खाऊ. भूक लागली आम्हाला, 4:45 झालेत. पुण्याचा मॅकडी आहे हा. मॅकवेजी करा, मॅकवेजी. चीज ऍड करायचे त्याच्यात. चीज जास्त नका ऍड करू, नॉर्मल. आणि 3 कोक फ्लोट. 3 कोक फ्लोट का? हा, चीज नको ना मॅकवेजी मध्ये? मॅकवेजी मध्ये नको, चीज नको. नको ना. आता आम्ही थांबलेत इथं, ऑर्डर दिली आम्ही मॅकडीला आणि त्याच्यासाठी थांबलेत आम्ही. येईल आता आमची ऑर्डर. एक पनीर रॅप, 2 मीडियम फ्राईज आणि 1 मॅकवेजी. ओके, धन्यवाद. कोक फ्लोट खायला प्यायला. तर आता जवळजवळ आम्ही पंढरपूरच्या जवळ पोचलेलो आहेत. आणि हा प्रवेशद्वार बघा, आषाढी वारीसाठी कसं सजवलं आहे. तर इथे आम्हाला रस्त्यामध्ये आपली पंढरपूरची वारी जी दरवर्षी जाते आपली, ती भेटलेली आहे आम्हाला. एकदम भारी वाटला बघून. तुम्हाला दाखवतो मी पुढे. ते वारीमध्ये पब्लिक एवढी होती का, 9-10 किलोमीटरच्या पण जास्त. पूर्ण रोड ब्लॉक होता, एवढी लोक होती. आता आम्ही थांबले चहा प्यायला जरा. काय झाला? चहा नाही? हॉटेलला थांबलो तो चहा नाही भेटला. पण आमची वारी आहे कंप्लीट आमचा सफल झाली. आम्हाला माऊलींची पादुकांचा दर्शन झाला. त्यामुळे आमची वारी विठ्ठलाची एकदम परफेक्ट. पण तिकडनं बागल्यावर कसा भेटतो पोर जवळ. हा पंढरपूरचा मेन गेट आहे. तो कसा सजवलाय बघा, रात्री एकदम लाइटिंग वगैरे लावून.
ही लायटिंग बघा, पूर्ण रोडला अशीच लायटिंग लावलेली आहे. तर गाडी पार्किंगला लावून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. पहिला जाणार आहेत आम्ही चंद्रभागा नदीवर, तिथून जाणार आहेत आम्ही मंदिरामध्ये आज दर्शन तर भेटणार नाही, मुखदर्शन करायलाच लागेल कारण गर्दीच एवढी आहे. आता आलेत आम्ही सगळे इथं, दिवा पेटवताना आणि दिवा सोडतात नदीमध्ये. आहेत का सुट्ट दीदी नाही का? सोरीतनच जारशे पाण्यांचा फक्त इथं जारशे पाय पुढे सोड. आवाजाच्या दिशेने या आपले नातेवाईक या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत. फक्त एक नंबर झाला. आता भक्त पुंडलिकाच्या मंदिरात आम्ही पाया पाया चालले आहोत. तिथं बाहेरून दर्शन घेऊ. पुंडलिकांचं मंदिर. इथलं पाया पाया आता बरोबर आहे, ओरिजिनल आहे, सिमेंटचं नाही. शिरेगावचे भाविक धर्मराज पाटील राहणार पालोडा. आपण जिथे कुठे असाल तिथून श्रीकंठन नातेवाईकांनी उपस्थित राहायचं. आपले नातेवाईक कीर्तन अशोक पाटील आपली वाट पाहत. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन म्हणजे कसा, फक्त नामदेव पारीचं आमचं दर्शन झालं. तर आम्ही आता येऊन आम्हाला फुकटचा कोण दर्शन देणार नाही. त्यामुळे आपण नामदेव पारीचं दर्शन घेतलं आणि आम्ही आता निघून तयारी मावली. बघा कसा विठ्ठल झाले बघा. आता आम्ही आलो इथं जेवायला, जेवू आणि नंतर जाऊ हॉटेलमध्ये स्टे करायला.
नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग. आज आमचा दुसरा दिवस आहे. आज आम्ही सोलापूरमध्ये वस्तीला थांबलेलो काल रात्री किती 12:30-1 वाजता पोचलो ना. पण 12:30ला पोचलो आणि आता इथून जाणार आम्ही तुळजापूरला, बरोबर का अक्कलकोटला? अक्कलकोटला जाणार, नंतर तुळजापूरला जाऊ. आणि आता आम्ही चाललेत नाश्ता करायला. सकाळी सकाळी भूक लागली जाम. चला. काय नाही, आता सकाळी उठलो पण ते सांगता आमचा घर बघायला जा, पण आमच्या घरात जाईत नाही असा विषय. तुमच्या घरात चाललो जा जा. आमच्या घरी. मामा बोलता आमचा पण घर बघा, बोलतो जाऊन. कॉफी बनव, एक चहा बनव. सुविधा झाली का तयारी? इथं हॉटेल आणि हा रेस्टॉरंट. नाश्त्याला शेव, इडली, नूडल्स आणि चहा. अनलिमिटेड आहे, फुल वसूल करायचो. त्या नाश्ता करायला आता आम्ही चाललेत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ दर्शनाला. आज गाडी बदलवली, गाडीतली माणसं बदलवले. नमस्कार मंडळी. पियानी बाकी अनलिमिटेड थालीचे फुल वसूल केले. आता ज्याही अर्ध्याही नाश्ता केला नाही ना, ती आता इथं थांबल्यान. भुकेने व्याकुल झालेत लोक आता. सगळी आता परत चालली. का माहित आहे का, आतमध्ये लई घाण आहे, आपल्यासारखं स्वच्छ नसतंय नाही. आता आम्ही आलेत अक्कलकोटमध्ये. अक्कलकोटमध्ये आहेत. आता दर्शन करू आणि निघू इथून. ही सर्व जेवणाची लाईन आहे बघा. हो महाराज, हार घेतला इथे. दर्शन करून आम्ही निघालो बाहेर. आणि दर्शनाला एवढी गर्दी नव्हती, नॉर्मल गर्दी होती आपली. हा स्वामी समर्थांचा फोटो बघा. हा पूर्ण रुद्राक्षाने बनवलेला आहे आणि इथे बरेच लोक येऊन फोटो काढत होते. प्रतीक्षा काय दिव बिव पाहिजे. मम्मी चल घरी किती आहेत मग?
चल चल का कुठं कुठं परत भेटेल? कुठं परत भेटेल? आज तुला हेच घ्यावं लागेल. यातच पण नव्हतं पाच चपाती येत नाही रुपयाला. रसगुल्ला बनायला म्हणते ना? रस्ते चंदन जास्त वापरतो हा, कशाला पण म्हणते? रसगुल्ला पण म्हणते त्याला. हां चालते 108 म्हणे असते म्हणजे लकी असले ना कन्नड. आता आमचं दर्शन झालंय आणि निघालो बाहेर खरेदी वगैरे करून. आता जाऊ तुळजापूरला जायच्या आधी जेवून घेऊ आम्ही. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला उद्या संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. तर बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या.